चला, काल आपण कुठपर्यंत आलो होतो? ड्रॉइंग पर्यंत बघितलं होतं, बरोबर आहे. कुठपासून सुरुवात केली होती आपण? ट्रान्झॅक्शन बघितलं होतं. ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? बोला की. व्यवहार, बरोबर आहे. एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स ऑर पार्टीज. कशासाठी? कसं लक्षात ठेवायला सांगितलंय? ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? एक्सचेंज, देवाणघेवाण. कशाची देवाणघेवाण? गुड्स अँड सर्व्हिसेसची. सर्व्हिसचा अर्थ काय सांगितला होता? सेवा, वस्तू किंवा सेवेची देवाणघेवाण. कुणामध्ये? बिटवीन टू पर्सन्स ऑर पार्टीज, दोन व्यक्ती किंवा संस्थांमधला, पार्टी. फॉर मनी ऑर मनीज वर्थ, कशासाठी करणार देवाणघेवाण? पैसा किंवा पैशाच्या किमतीसाठी, त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण दोन प्रकार आहेत मेन. एक मॉनिटरी म्हणजे पैशामध्ये होणारे व्यवहार, आर्थिक व्यवहार थोडक्यात, आणि दुसरे नॉन मॉनिटरी, बरोबर आहे. मॉनिटरी मध्ये दोन प्रकार होते, कॅश आणि क्रेडिट. कॅश ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय बघितला? कॅश, रोख व्यवहार, बरोबर आहे. कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन झालं त्याच वेळेला कॅश मिळणार किंवा दिले जाणार, ठीक आहे. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शनच्या बाबतीत काय बघितलं होतं? उधारीवरती. कॅश इज नॉट पेड नॉट रिसिव्ड इमिडिएटली ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन. ज्या वेळेला व्यवहार झाला त्यावेळेला कॅश दिली जाणार नाही, मिळणार नाही. मग कधी मिळणार? बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ऍट अ लॅटर डेट, नंतरच्या दिवशी मिळणार, ज्या दिवशी ठरलंय त्या दिवशी. त्यानंतर नॉन मॉनिटरी मध्ये बघितलं होतं, याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होणार नाही, डज नॉट इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी. आणि याच्यात एक उदाहरण बघितलं होतं, बार्टर ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय सांगतो? बार्टर, वस्तूच्या बदल्यात वस्तू. काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? तुम्हाला आलं होतं, वस्तू विनिमय पद्धत. वस्तू विनिमय पद्धती, वस्तू विनिमय पद्धती. तुम्ही जरा आता तुम्हाला दिलं त्याचे एकदा अर्थ लिहून ठेवा. मी काय काय सांगितलंय. एक्सचेंजचा अर्थ सांगितलं होता देवाणघेवाण, पटपटले अर्थ. देवाणघेवाण. गुड्स म्हणजे वस्तू, सर्व्हिस म्हणजे सेवा. टू पर्सन्स पार्टीज फॉर मनी ऑर मनीवर. ट्रान्झॅक्शनचा अर्थ लिहा व्यवहार. दिले? इथं मार्किंग करून दिलं, हे सर्व्हिस आहे बरं का, सर्व्हिसला, सर्व्हिसचा अर्थ होतो सेवा. त्यानंतर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैशामध्ये होणारे व्यवहार. इन्व्हॉल्वचा अर्थ होतो समावेश. एक्सचेंज म्हणजे परत देवाणघेवाण. मनी म्हणजे तुम्हाला माहिती, पैसा, पैसा किंवा पैशाचे व्हॅल्यू. डायरेक्टली इनडायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष, इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे. प्रेम लिहितोय ना? तुझ्याकडे पेन नाही? वहीमध्ये लिहायचंच नाहीये, नोट्स मध्ये लिहायचंय तुमच्या. कुठे लिहिताय तुम्ही? नोट्स मध्ये लिहायचंय, नोट्स मध्ये लिहा, नोट्स मध्ये. हा, तिथंच लिहितोय ना? दे रे बाळा लवकर. काय पेन नाही तुझ्याकडे? पेन नाही का? आवरा पटपट, चला.
वेळ नका घालू. झाल्यानंतर सांगा. झालं इथपर्यंत. त्याच्यामध्ये ते एकच आहे, वस्तू विनिमय पद्धत. नॉन मॉनिटरीचा अर्थ लिहून ठेवा. त्याच्यामध्ये बार्टर ट्रान्झॅक्शनचा अर्थ लिहून ठेवा. वस्तू विनिमय पद्धत. एंट्री आपण पेंडिंग ठेवलं होतं, नॅरेशन पेंडिंग ठेवलंय. राहिलंय का कोणाचं वरती? काय झालंय का सगळ्यांचं वरती? झालंय ना? करू चेंज. त्यानंतर काय बघितलं होतं आपण? गुड्स बघितलं होतं. गुड्स. गुड्सचा अर्थ होतो माल, व्यवसायातला माल तुमच्या. ट्रेडरचा अर्थ सांगितलं होता व्यापारी, व्यावसायिक. ट्रेड म्हणजे व्यापार. परचेज्ड म्हणजे खरेदी करणे. मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे उत्पादन करणे. सेल म्हणजे विक्री. पर्पजचा अर्थ उद्देश. अर्न म्हणजे मिळवणे. प्रॉफिट म्हणजे नफा. झालं? तुझं नाव काय? पांडुरंग. त्यानंतर कॅपिटल एक बघितलं होतं आपण, बरोबर आहे? कॅपिटल. कॅपिटलचा अर्थ काय सांगितलं होता? भांडवल. इन्व्हेस्ट अमाऊंट म्हणजे रक्कम. इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवलेली. ओनर म्हणजे मालक. ऍसेट्स मालमत्ता.
लायबिलिटीज म्हणजे देणी. इक्वेशनचा अर्थ सांगितला होता समीकरण. झालं का? ओके, इथपर्यंत आलो होतो आपण आता. ठीक आहे, वरती जे झाले त्याचे पण उद्या वगैरे त्याचे पण शब्दांचे अर्थ लिहून देईल. डेटर्स, नेक्स्ट पॉइंट आहे आपला डेटर्स. आपण अकाउंट मध्ये यूज होणारे वेगवेगळ्या कन्सेप्ट बघतोय, टर्म्स बघतोय, म्हणजे वेगवेगळ्या संकल्पना, जे शब्द अकाउंट मध्ये वारंवार येणार आहेत त्या प्रत्येकाचा अर्थ बघतोय आपण. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट आहे डेटर्स. डेटर्सचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, डेटर्स म्हणजे आपण ज्याला उधारीवर माल विकला आहे, आपण ज्याला उधारीवरती माल विकला आहे त्याला डेटर्स म्हणायचे. आपण ज्याला उधारीवरती माल विकतो त्याला म्हणायचं डेटर्स. आपण म्हणजे व्यावसायिक. आता अकाउंट जोपर्यंत शिकताय तोपर्यंत असं समजायचं स्वतः बिझनेसमॅन आहे. ठीक आहे, बघा काय दिलंय, अ पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती, हु हॅज टू पे, पे म्हणजे देणे, पैसे देणे, पेचा अर्थ होतो पैसे देणे, पे म्हणजे पैसे देणे, ज्याला पैसे द्यायला लागणार आहेत. हॅज टू पे म्हणजे पैसे द्यायला लागणार. व्यक्तीला पैसे का द्यायला लागणार, कुणाला द्यायला लागणार, टू द बिझनेस, बिझनेस म्हणजे आपल्याला त्याला पैसे द्यायला लागणार. कशासाठी, फॉर गेटिंग, गेटिंग म्हणजे मिळवणे, काय मिळवण्यासाठी, गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन क्रेडिट, वस्तू किंवा सेवा, वस्तू किंवा सेवा, वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणलंय त्यांनी, वस्तू आणि सेवा ऑन क्रेडिट म्हणजे आता सांगितलं, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती, उधारीवर, इज नोन ॲज अ डेटर, त्याला म्हणायचं डेटर. माझं समजून झाल्यानं सांगितल्यानंतर तुम्ही कॉपी करा. ठीक आहे, तुम्हाला वेळ जर तुम्ही लिहिला आधी समजून घ्या. डेटरचा अर्थ काय सांगितलं आपण मराठीमध्ये, काय, आपण बिझनेस मधून ज्याला उधारीवरती माल विकतो, ज्याला उधारीवरती आपण माल सेल केलाय त्याला म्हणायचं डेटर. अकाउंटच्या भाषेत काय सांगितलं त्यांनी, अ पर्सन, पर्सन म्हणजे व्यक्ती, हु हॅज टू पे, ज्याला पैसे द्यायला लागणार आहे, पे म्हणजे पैसे देणे, कोणाला पैसे द्यायला लागणार, टू द बिझनेस म्हणजे व्यवसायाला, म्हणजे थोडक्यात आपल्याला, आपण व्यवसाय आहे, असा व्यक्ती ज्याला पैसे द्यायला लागणार आहेत व्यवसायाला, कशासाठी, फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा मिळवण्यासाठी ज्याला व्यवसायाला पैसे द्यायला लागणार आहेत. वस्तू आणि सेवा कशा मिळवायचे ते, ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवरती, म्हणजे थोडक्यात काय, उधारीवरती माल किंवा वस्तू किंवा सेवा घेतल्याबद्दल ज्यांनी व्यवसायाला पैसे द्यायचे ते त्या व्यक्तीला डेटर म्हणायचं. बरोबर आहे. अ डेटर इज अ पर्सन, डेटर म्हणजे अशी व्यक्ती आहे, हु ओज मनी, ओज मनीचा अर्थ होतो पैसे देणे लागणे, म्हणजे पैसे द्यायचे ते त्याला, ज्याला द्यायचे ते, ओज म्हणजे देणे लागणे, हु ओज मनी टू द बिझनेस, जो व्यक्ती व्यवसायाला पैसे देणे लागतो, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे ते त्याला म्हणायचं डेटर. समजलं. त्यानंतर क्रेडिटर, तुम्हाला एकदमच मी वेळ देतो त्यावेळेला कॉपी करा. क्रेडिटर याच्या विरुद्ध आहे. डेटर म्हणजे कोण, आपण त्याला माल विकला का तो आपल्याला विकतोय,
आपण त्याला माल दिलाय उधारीवरती, बरोबर आहे. डेटर म्हणजे आपण त्याला माल दिला उधारीवरती. क्रेडिटर याच्या विरुद्ध आहे, आपण ज्याच्याकडून उधारीवरती खरेदी करतो. आपण ज्याच्याकडून उधारीवरती खरेदी करतो त्याला म्हणायचं क्रेडिटर. म्हणजे आपण त्याला पैसे देणार भविष्यामध्ये, समजतंय. क्रेडिटर म्हणजे सिंपल आहे. आता बिझनेसमॅन आहे म्हणल्यावरती आपण कोणाला तरी सेल करणार, म्हणजे आपला कस्टमर म्हणजे झाला आपला डेटर, बरोबर आहे. आणि आपण ज्याच्याकडून माल घेतो तो झाला क्रेडिटर. पण हे कसं उधारीवरती, रोख घेतल्यावरती नाही. उधारीवरती माल विकला कस्टमरला तर तो कस्टमरला डेटर म्हणतात अकाउंटमध्ये, आणि उधारीवरती माल खरेदी केला तर त्या सप्लायरला क्रेडिटर म्हणायचं. ठीक आहे. बघा क्रेडिटरचा काय अर्थ दिलाय. अ पर्सन टू होम बिझनेस हॅज टू पे, म्हणजे व्यवसायाने त्याला पैसे द्यायचे ते, बिझनेसने त्याला पैसे द्यायचे ते कशासाठी. फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिसेस, गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑन क्रेडिट. उधारीवरती वस्तू किंवा सेवा मिळवण्यासाठी ज्या व्यक्तीला बिझनेसने पैसे द्यायचे ते त्याला म्हणायचं क्रेडिटर. म्हणजे सिम्पली आपण ज्याच्याकडून माल खरेदी करतो उधारीवरती त्याला क्रेडिटर म्हणायचं. अ क्रेडिटर इज अ पर्सन, क्रेडिटर म्हणजे अशी व्यक्ती आहे, याला मराठीमध्ये शब्द लय डेंजर आहे. डेटरला म्हणतात ऋणको आणि क्रेडिटरला म्हणतात धनको. कुठलं सोपं वाटतंय, मराठी का इंग्लिश? इंग्लिश. क्रेडिटर म्हणजे सिंपल काय, ज्याला व्यवसायाने पैसे द्यायचे. कशासाठी पैसे देणार, वस्तू आणि सेवा ज्या उधारीवरती घेतल्यात त्याच्याबद्दल ज्याला पैसे द्यायचे त्याला म्हणायचं क्रेडिटर. क्रेडिटर इज अ पर्सन टू होम बिझनेस ओज मनी, म्हणजे व्यवसायाने ज्याला पैसे देणे लागते. डेटरच्या बाबतीत विरुद्ध होतं, पर्सन ओज मनी टू बिझनेस, त्या व्यक्तीने व्यवसायाला पैसे द्यायचे होते. इथं विरुद्ध आहे, व्यवसाय त्या व्यक्तीला पैसे देणे लागतो त्याला म्हणायचं क्रेडिटर. समजलं डेटर क्रेडिटर. एक म्हणजे कस्टमर आपला ज्याला उधारीवरती माल दिलाय त्याला म्हणायचं डेटर. एक म्हणजे आपला सप्लायर ज्याच्याकडून आपण खरेदी करतो उधारीवरती त्याला म्हणायचं क्रेडिटर. ठीक आहे. बॅड डेप्स, बॅड डेप्सचा अर्थ होतो ज्यांना उधारीवरती माल दिला आपण त्यांना काय म्हणतो, आता सांगितलं ज्यांना उधारीवरती माल विकतो त्यांना काय म्हणतो आपण, डेटर का क्रेडिटर. आपण विकतोय त्याला माल उधारीवरती, डेटर. आता डेटरला तुम्ही उधारीवरती माल दिला, तुम्ही बघताय बऱ्याच वेळेला काही लोक पैसे बुडवतात आपले, जे पैसे बुडालेत तुमचे त्या पैसे बुडालेला म्हणतात बॅड डेप्स. बुडीत पैसे किंवा बुडीत कर्ज असा शब्द पण वापरतात. म्हणजे ज्यांना तुम्ही उधारीवरती माल दिलाय त्यांनी जर तुमचे पैसे बुडवले तर त्याला म्हणायचं बॅड डेप्स. म्हणजे कोण पैसे बुडवणार, डेटर्स लोक बुडवणार, बरोबर आहे ना. ज्यांना उधारीवरती माल देतो त्यांना डेटर्स म्हणतो, त्यांच्यापैकी काही जणांनी आपले पैसे बुडवले तर त्याला म्हणायचं बॅड डेप्स. अँड इररिकव्हरेबल अमाऊंट, रिकव्हरचा अर्थ होतो रिकव्हर, रिकव्हर करणे म्हणजे काय, वसूल करणे. इररिकव्हरेबल म्हणजे त्याची विरुद्ध आहे, वसूल न होणारी. इररिकव्हरेबल म्हणजे वसूल न होणारी, वसूल न होणारी. इररिकव्हरेबल अमाऊंट, अमाऊंट म्हणजे काय, रक्कम, वसूल न होणारी रक्कम. कुणाकडून, फ्रॉम डेटर, म्हणजे ज्याला उधारीवरती माल दिला होता त्याच्याकडून वसूल न होणारी रक्कम. म्हणजे सिम्पली काय, त्यांनी पैसे बुडवले आपले, इज नोन ॲज अ बॅड डेप्स, त्यालाच म्हणायचं बॅड डेप्स. समजलं. ज्या डेटरला आपण उधारीवरती माल दिला होता त्याने जर आपले पैसे दिले नाहीत, त्याच्याकडून जर रक्कम वसूल झाली नाही तर त्याला म्हणायचं बॅड डेप्स. ठीक आहे. इट इज अ रेव्हेन्यू लॉस टू द बिझनेस. लॉसचा अर्थ काय होता, लॉस. लॉस म्हणजे काय, तोटा, बरोबर आहे. आपण उधारीवरती माल दिलाय कोणाला तरी, त्याने आपले पैसे बुडवले, आपल्यासाठी तो तोटा आहे, बरोबर आहे, लॉस आहे आपला. तेच सांगितलं त्यांनी. रेव्हेन्यू म्हणजे आपलं दैनंदिन, रेव्हेन्यू लॉस, लॉसचा अर्थ होतो तोटा टू द बिझनेस, व्यावसायिकासाठी तो तोटा आहे. एवढं कॉपी करून घ्या. क्रेडिटरचा अर्थ मराठीत एकदा लिहून ठेवा म्हणजे लक्षात राहील. ज्याच्याकडून उधारीवरती माल विकत घेतला तो क्रेडिटर.
झालं का? झालं. एक पुढचा एक पॉईंट घेऊ आपण, थोडासा मोठा पॉईंट आहे. एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर भेटलं. एक्सपेंडिचर एक्सपेंडिचरचा अर्थ माहिती आहे काय? एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेंडिचरचा अर्थ होतो खर्च. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर एकच अर्थ आहे. खर्च. काय दिलंय बघा त्यांनी एक्सपेंडिचरचा अर्थ. अँड अमाऊंट स्पेंट. स्पेंटचा अर्थ होतो खर्च करणे. स्पेंट वरून स्पेंट तयार शब्द झालाय. स्पेंट म्हणजे खर्च करणे. अँड अमाऊंट स्पेंट बाय बिझनेस. व्यवसायाने खर्च केलेली रक्कम. कशासाठी? फॉर एनी कन्सिडरेशन. कन्सिडरेशनचा अर्थ होतो मोबदला. कुठल्याही प्रकारचा जो मोबदला मिळालाय त्याच्या बदल्यात खर्च केलेली रक्कम. कुठला मोबदला? रिसिव्ड बाय बिझनेस. व्यवसायाला जो काही मोबदला मिळालाय त्याच्या बदल्यात खर्च केलेली रक्कम म्हणजे इज कॉल्ड एज अ एक्सपेंडिचर. त्यालाच म्हणायचं खर्च. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळाला त्याच्या बदल्यात तुम्ही जे पैसे खर्च करता त्याला अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ काय? एक एक्झाम्पल घेऊ आपण, मोबदल्याचं एक एक्झाम्पल घेऊ. तुम्ही जर समजा माल खरेदी केला, त्याला ज्याला अकाउंटमध्ये परचेस म्हणतात, तर तुम्हाला माल खरेदी करताना तुम्ही त्याला पैसे देणार, त्याच्याकडून तुम्हाला मोबदला म्हणून काय मिळेल बरं? त्याच्याकडून काय मिळणार? वस्तू मिळणार आणि तुम्ही त्याला पैसे देणार. म्हणजे व्यवसायाला मोबदला काय मिळाला? कन्सिडरेशन काय मिळालं? तर वस्तू मिळाली आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला पैसे दिले. आणखी एक एक्झाम्पल देतो. तुम्ही रेंट पेड केलं. रेंटचा अर्थ काय सांगितलं? तो भाडं. भाडं दिलं तुम्ही मालकाला. तुम्ही महिना भरल्यानंतर त्याला देऊन भाडं दिलं. त्याच्याकडून तुम्हाला काय मोबदला मिळाला? जागा वापरायला मिळाली आपल्याला, तो त्याचा मोबदला आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला जो मोबदला मिळतोय त्याच्या बदल्यात तुम्ही समोरच्याला जे पैसे देता त्याला माहिती एक्सपेंडिचर. त्याला माहिती खर्च. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. सॅलरी. सॅलरीचा अर्थ काय होतो? तुम्ही कामगारांचा पगार दिला. तुम्ही कामगाराला महिनाभर काम करायला लावला आणि त्याला त्याचा पगार दिला. तुम्ही त्याला पैसे देताय पण त्याच्याकडून काय मोबदला मिळाला तुम्हाला? काम करून घेतलं तुमचं, त्याने फॅक्टरीमध्ये काम केलं, बरोबर? म्हणजे तुम्हाला जो मोबदला मिळतोय, जे कन्सिडरेशन मिळतंय त्याच्या बदल्यात तुम्ही जी रक्कम खर्च करता त्याला माहिती एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत नॉर्मली. तीन प्रकार आहेत पण त्यातले दोन इम्पॉर्टंट आहेत. अगोदर आपल्या शब्दांमध्ये समजून घ्या. आपण बघतोय पॉइंट एक्सपेंडिचर. आपला पॉइंट चालू आहे एक्सपेंडिचर, बरोबर आहे. एक्सपेंडिचरचा अर्थ तुम्हाला सांगितला मी खर्च. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे एक्सपेंडिचर आहेत. नॉर्मली तीन आहेत पण त्यातले दोन इम्पॉर्टंट आहेत. पहिला कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर. दुसरा आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि तिसरा आहे डेफर्ड रेव्हेन्यू. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सिंपल आहे, कॉम्प्लिकेटेड अवघड काही नाही त्याच्यामध्ये. कॅपिटलचा अर्थ काय बघितला आपण? कॅपिटल म्हणजे काय बघितलं होतं? कॅपिटलचा अर्थ काय होता? भांडवल. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरचा अर्थ होतो भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे काय? सिंपली तुम्ही जे मालमत्ता खरेदी करता, ऍसेट्स परचेस करता. ऍसेट्स म्हणजे मालमत्ता. ज्या मालमत्ता परचेस करता, खरेदी करता, त्याच्यासाठी होणारा खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, भांडवली खर्च आहे. म्हणजे एखादा एक्झाम्पल सांगा ऍसेटचं. मालमत्ता कुठली असते? व्यवसायाची मालमत्ता काय असते? एक्झाम्पल सांगा एखादं. मशिनरी, बरोबर आहे. तुम्हाला फॅक्टरीमध्ये लागणारी तुम्ही मशिनरी परचेस केली. यंत्रसामुग्री परचेस केली, बरोबर आहे. आणखी एखादा एक्झाम्पल सांगा. अरे व्यवसायामध्ये फॅक्टरीमध्ये काय काय ऍसेट्स असतात? कामगार ऍसेट कसे? कामगार आपण खरेदी थोडीच करतो. मोटर, इंजिन म्हणजे ते मशिनरीमध्ये आलं ना, मशीन जी काय लागते ती. तुम्हाला जर जागा पाहिजे असेल तुमच्या व्यवसायासाठी
लँड जागा घेऊ शकता तुम्ही, लँड म्हणतो ज्याला आपण, म्हणजे भूमी थोडक्यात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती बिल्डिंग बनवली, जर तुम्ही बिल्डिंग, बरोबर आहे का, मालमत्ता आहे बिल्डिंग आपल्यासाठी, बरोबर आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल सांगितलं, तुम्ही ऑफिस बनवलं आणि ऑफिसमध्ये तुमच्या लागणारं फर्निचर आहे, फर्निचर पण आपली मालमत्ता झाली, बरोबर आहे. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मालमत्ता खरेदी करता. आता मला सांगा, मशिनरी खरेदी केली आपण, किंवा बिल्डिंग खरेदी केली, लँड खरेदी केली, फर्निचर खरेदी केली, ह्याचा फायदा तुम्हाला 1 वर्ष मिळेल का 1 वर्षापेक्षा जास्त मिळणार आहे? 1 वर्षापेक्षा जास्त मिळणार. म्हणजे ह्याचा तुम्हाला फायदा मिळतो, बेनिफिट रिसिव्ड फॉर मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा जास्त याचा फायदा मिळतो, बरोबर आहे. 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळतोय. आणि मला सांगा, हे वारंवार होणारे खर्च आहेत का ऍट अ वन टाइम होणारे खर्च आहेत? वन टाइम, आज बिल्डिंग घेतली, परत परवा दिवशी घेतली, परत 4 दिवसांनी घेतली, असं होतं का? आज मशिनरी घेतली, 4 दिवसांनी घेतली, असं करतो का आपण? नाही करत. म्हणजे वारंवार होणारे खर्च नाहीये, तर त्याला अकाउंटमध्ये म्हणतात नॉन रिकरिंग. रिकरिंगचा अर्थ होतो वारंवार होणारे, नॉन म्हणजे नाही, वारंवार न होणारे. रिकरिंगचा अर्थ, नॉन रिकरिंगचा अर्थ होतो वारंवार न होणारे खर्च आहेत, नॉन रिकरिंग इन नेचर. म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे, वारंवार न होणार आहेत. आतापर्यंत आपण जर बघितलं, कॅपिटल एक्सपेंडिचरला आपण मराठीमध्ये म्हणतो भांडवली खर्च. याच्यात काय खरेदी करता तुम्ही? काय खरेदी करता? म्हणजे त्यालाच काय म्हणणार, मशिनरी, बिल्डिंग, लँड, हे काय झालं अकाउंटमध्ये, याला काय म्हणतात? ऍसेट्स, मालमत्ता खरेदी करण्यासाठी झालेला खर्च, बरोबर आहे. मालमत्ता खरेदी, नवीन खरेदी करा किंवा त्याची व्हॅल्यू वाढवायची. नवीन मालमत्ता, परचेस ऑफ न्यू ऍसेट. एक तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करा किंवा इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ ओल्ड ऍसेट. किंवा तुमच्याकडे जी मालमत्ता आहे त्याची व्हॅल्यू वाढवायची. इन्क्रीज म्हणजे काय? वाढवणे, बरोबर आहे का? इन्क्रीज म्हणजे वाढवणे, व्हॅल्यू म्हणजे किंमत. किंवा ऑलरेडी जी आपल्याकडे मालमत्ता आहे त्याची किंमत वाढवतो किंवा नवीन मालमत्ता तरी खरेदी करतो. एखादं एक्झाम्पल सांगा, आता आहे त्याच ऍसेटची व्हॅल्यू वाढवतो. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, तुमची बिल्डिंग आहे, 1 मजली आहे, 1 मजली बिल्डिंग आहे, तुम्ही त्याच्यात आणखी 1 मजला वाढवला, म्हणजे तुम्ही काय करताय? बिल्डिंग तर नवीन तर घेतली नाही, नवीन ऍसेट नाही घेतली, पण आहे त्याची व्हॅल्यू वाढवली, आहे त्या मालमत्तेची व्हॅल्यू वाढवली. समजते? म्हणजे एक तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करता किंवा आहे त्या मालमत्तेचा व्हॅल्यू वाढवता, त्याची किंमत वाढवता. त्याच्यासाठी होणारा खर्च म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याच्यात महत्वाचं आहे, त्याचा फायदा तुम्हाला 1 वर्षापेक्षा कमी मिळतो का 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो? 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. हे वारंवार होणार आहेत का नॉन वारंवार न होणार आहेत? वारंवार न होणार आहेत, नॉन रिकरिंग इन नेचर आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू. रेव्हेन्यूचा अर्थ होतो दैनंदिन खर्च तुमचा, दैनंदिन खर्च, व्यवसायाचा दैनंदिन खर्च. व्यवसायाचे सारखे सारखे पैसे लागतात, त्याला म्हणायचं दैनंदिन खर्च. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो एखादं, सॅलरी पेड, कामगारांना दिलेली सॅलरी, रेंट, परचेस ऑफ गुड्स म्हणजे माल खरेदी केला, परचेस ऑफ गुड्स म्हणजे माल खरेदी केला. त्यानंतर आणखी एखादं एक्झाम्पल काय सांगू, रेंट झालं, सॅलरी झालं, एखादा एक्झाम्पल सांगा. वेजेस एक सांगतो एक्झाम्पल. वेजेस म्हणजे फरक काय? वेजेसचा अर्थ होतो मजुरी. सॅलरी आणि वेजेस मध्ये काय फरक आहे? वेजेस म्हणजे मजुरी, जे फॅक्टरी मधले कामगार आहेत, फॅक्टरीमध्ये मशीनवरती जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्या पगाराला म्हणतात अकाउंटमध्ये वेजेस. आणि सॅलरी म्हणजे ऑफिस स्टाफचा पगार, ऑफिसमध्ये काम करणारे जे ऑफिसर आहेत त्यांचा पगार म्हणजे सॅलरी, आणि फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्यांचा पगार म्हणजे मजुरी, वेजेस. मला सांगा, तुम्ही कामगारांना पगार दिला, सॅलरी दिली, सॅलरीचा फायदा तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो का? म्हणजे समजा आता जून महिन्यात तुम्ही जून महिन्याची कामगाराला सॅलरी दिली, तर तुम्हाला फक्त जून महिन्यापुरता फायदा मिळेल, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी मिळेल का 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळेल? 1 वर्षापेक्षा कमी मिळणार. म्हणजे बेनिफिट रिसिव्ड फॉर लेस दॅन 1 इयर. किंवा त्याचा तुम्हाला इमिडिएट बेनिफिट मिळतो. इमिडिएटचा अर्थ मग अशी बघितला आपण. इमिडिएट म्हणजे काय? ताबडतोब फायदा मिळणार तुम्हाला, म्हणजे त्याच पिरियडसाठी फायदा मिळणार.
एका महिन्याचं भाडं दिलं त्याच महिन्यात त्याचा उपयोग आहे. एक महिन्याचं भाडं देऊन वर्षभराचा फायदा होईल का? नाही होणार. म्हणजे नॉर्मली आपण इथं बघितलं होतं की याचा फायदा कॅपिटल एक्सपेंडिचरचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो आपल्याला. तर रेव्हेन्यूचा फायदा तुम्हाला 1 वर्षापेक्षा कमी मिळतो किंवा त्याचा लगेचच्या लगेच फायदा मिळतो. भविष्यात फायदा मिळत नाही त्याचा काय. आज खर्च केला, तेवढे पैसे संपले, त्याचा पिरियड संपला. म्हणजे उदाहरणार्थ सॅलरी दिली, तो महिना भरला की त्याच्यानंतर कामगार काम करणार नाही त्या सॅलरीवरती. म्हणजे त्याचा इमिडिएट फायदा मिळणार, 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळणार नाही. दुसरा प्रकार होता वारंवार न होणारे होतं. आता तुम्हाला मला सांगा, सॅलरी, रेंट, माल खरेदी करणे, कामगारांचा पगार देणे, हे वारंवार होणार आहेत का वारंवार न होणार आहेत? वारंवार होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ होतो रिकरिंग इन नेचर आहे. रिकरिंगचा अर्थ होतो वारंवार होणारे, रिकरिंग इन नेचर. कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये उलट होतं, वारंवार न होणारे होते. बरोबर आहे. म्हणजे सारखं सारखं आपण मशिनरी खरेदी करत नाही, सारखं सारखं आपण बिल्डिंग खरेदी करत नाही, पण सॅलरीचं म्हणा किंवा व्यवसायासाठी रोज लागणारे जे खर्च आहेत ते तुम्हाला परत परत करायला लागणार आहे. एका महिन्याची सॅलरी दिली की पुढच्या महिन्यात परत द्यायला लागणार, ह्या महिन्याचं रेंट दिलं की पुढच्या महिन्यात परत द्यायला लागणार. म्हणजे हे वारंवार होणारे असतात. म्हणजे सिम्पली काय म्हणायचं याला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये व्यवसायामध्ये रोज लागणारा जो खर्च आहे, डे टू डे खर्च आहे, डे टू डे दैनंदिन खर्च जे आहे त्यांचा, व्यवसाय चालवण्यासाठी जो डे टू डे खर्च आहे त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कुठला खर्च? वारंवार न होणारे, म्हणजे त्याला सिम्पली मराठीत भांडवली खर्च म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे सिंपल मध्ये काय आहे, तुम्ही एखादी नवीन ऍसेट खरेदी तरी करता किंवा आहे त्या ऍसेटची व्हॅल्यू तरी वाढवता. बरोबर आहे. महत्वाचा पॉईंट, याचा बेनिफिट किती कालावधीसाठी मिळतो? 1 वर्षापेक्षा कमी का मोर दॅन 1 इयर? मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळतो. परत परत होणार आहेत का परत परत न होणार आहे? म्हणजे रिकरिंग इन नेचर आहे का नॉन रिकरिंग आहे? नॉन रिकरिंग आहे. सारखं सारखं करत नाही. बिल्डिंग आज घेतली परवा दिवशी परत घेतली असं होत नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात म्हणलं तर वन टाइम खर्च आहे. बरोबर आहे. त्याच्या विरुद्ध रेव्हेन्यू आहे. रेव्हेन्यू म्हणजे दैनंदिन, म्हणजे रोजच्या काळामध्ये व्यवसायासाठी लागणारा खर्च, कामगारांचा पगार असू दे, रेंट असू दे, माल खरेदी करायचा असू दे किंवा कामगार फॅक्टरी मधल्या कामगारांची मजुरी असू दे, हे खर्च परत परत होणार आहे. बरोबर आहे. रिकरिंग इन नेचर आहे आणि त्याचा फायदा कशाचा मिळतो? शॉर्ट टर्म पिरियड साठी त्याचा फायदा मिळतो, कमी कालावधीसाठी फायदा मिळतो किंवा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी फायदा मिळतो. समजलं? दोन्ही खर्चच आहेत. हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत यांना म्हणतात ऍसेट्स, मालमत्ता. कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे त्याला म्हणायचं ऍसेट म्हणजे मालमत्ता. बरोबर आहे. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला तर म्हणतात एक्सपेन्सेस, याला तर खर्चच म्हणणार आपण. एक्सपेन्सेस खर्च. दोन फरक कळाले. डेफर्ड रेव्हेन्यू काय प्रकार आहे हा बघा. डेफर्ड रेव्हेन्यू, ह्या डेफर्ड रेव्हेन्यूचा काय फरक आहे? ह्या डेफर्ड रेव्हेन्यूचं स्वरूप रेव्हेन्यू इन नेचर आहे. रेव्हेन्यू इन नेचर, नेचर म्हणजे स्वरूप. त्याचं स्वरूप दैनंदिन खर्चासारखंच आहे. दैनंदिन खर्चासारखं स्वरूप आहे त्याचं. म्हणजे हे जे बघितलं आपण रेव्हेन्यू, याच्यासारखाच खर्च येतो. पण मग फरक काय याच्यामध्ये? बट गिव्स बेनिफिट फॉर मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा फायदा कसा आहे? शॉर्ट टर्म आहे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मिळणार आहे. पण डेफर्ड रेव्हेन्यूचा अर्थ असा होतो की तो जो रेव्हेन्यू स्वरूपाचाच खर्च आहे, म्हणजे दैनंदिन खर्च आहे, पण ज्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. आता 1 वर्षापेक्षा जास्त फायदा कुठल्या एक्सपेंडिचरचा मिळतो? कॅपिटलचा का रेव्हेन्यूचा? 1 वर्षापेक्षा जास्त फायदा कोणाचा मिळतो? कॅपिटलचा का रेव्हेन्यूचा? कॅपिटलचा. पण कॅपिटल एक्सपेंडिचरचा मिळतो. मग डेफर्ड रेव्हेन्यू मध्ये काय फरक आहे? याचं स्वरूप दैनंदिन खर्चासारखंच आहे, पण याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल, मी पार्लेजीची ऍडव्हर्टाइजमेंट शेवट कधी बघितली होती? पार्लेजी बघितलेली आठवते एवढ्या एवढ्यात? जसं कळते तसं बघितली का पार्लेजीची ऍडव्हर्टाइजमेंट? लहानपणी कधीतरी बघितली असेल पार्लेजी. त्याच्यानंतर पार्लेजीची जाहिरात कोणी बघितली का? नाही बघितली. बरोबर आहे. पण पार्लेजीची जाहिरात त्यांनी जुन्या काळी केलेली आहे. अजूनही लोकांच्या डोक्यात पार्लेजीचं आहे. पार्लेजी माहिती आहे सगळ्यांना. बरोबर आहे. मग जाहिरात खर्च जो आहे, ऍडव्हर्टाइजमेंट जो आहे, ऍडव्हर्टाइजमेंट हा दैनंदिन खर्चच आहे. तुम्ही काही कुठली मालमत्ता खरेदी करत नाही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे. ऍडव्हर्टाइजमेंटचं स्वरूप काय आहे? दैनंदिन खर्चाचं स्वरूप आहे, म्हणजे रेव्हेन्यूच आहे हा. पण याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतोय. त्याने कधी जाहिरात केली आहे? अजून पण मार्केटमध्ये त्याचं नाव आहे. येते लक्षात? आणखी एखादं एक्झाम्पल सांगायचं डेफर्ड रेव्हेन्यूचं. हा सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंटच आहे. जाहिरातीचा एखादा एक्झाम्पल सांगा अजून.
असा कुठला प्रोडक्ट आहे जो जाहिरात आता सध्या येतही नाहीये तरी तो प्रोडक्ट चालू आहे? एखादा एक्झाम्पल सांगा. बोला. आठवा बरं. जिम आणि जिनियस असं काहीतरी होतं ना पार्लेजीचं. टॅगलाईन होती का नाही त्यांची काय मला आठवत नाही. जुनी ऍडव्हर्टाइजमेंट आहे. म्हणजे काय फरक आहे याच्यामध्ये? डेफर्ड रेव्हेन्यू म्हणजे असा खर्च ज्याचं स्वरूप रेव्हेन्यू आहे तो दैनंदिन खर्चासारखाच आहे पण ज्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. बरोबर आहे. मग आता मला एक एक गोष्ट सांगा. कॅपिटल एक्सपेंडिचरचा फायदा किती कालावधीसाठी मिळतो? मोर दॅन 1 इयर. 1 वर्षापेक्षा जास्त. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा फायदा कसा मिळतो? शॉर्ट टर्म, कमी कालावधीसाठी. युजली लेस दॅन 1 इयर. जो 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी असतो. बरोबर आहे. 2 फरक झाले. कॅपिटल एक्सपेंडिचर रिकरिंग आहे का नॉन रिकरिंग आहे? नॉन रिकरिंग आहे म्हणजे वारंवार होणारा नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रिकरिंग इन नेचर आहे, वारंवार होणार आहे. आणि तिसरा जो डेफर्ड रेव्हेन्यू आहे हा या दोघांचं मिश्रण आहे, मिक्सचर आहे. त्याचं स्वरूप तर रेव्हेन्यू सारखं आहे म्हणजे रोजच्या खर्चासारखे पैसे द्यायचे, याच्यात काही मालमत्ता खरेदी करत नाही आपण पण ज्याचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. ते दोघांचं मिक्सचर आले इथं. बरोबर आहे का? रेव्हेन्यू स्वरूपाचा आहे पण फायदा 1 वर्षापेक्षा जास्त देतोय म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर सारखा फायदा देतो पण याचं स्वरूप रेव्हेन्यू म्हणजे सिंपल ऍडव्हर्टिजमेंटचा फायदा तुम्हाला 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो. आलं लक्षात? या आता आपल्या नोट्स मध्ये काय दिलंय बघू. काय दिलं बघा. एक्सपेंडिचरचा अर्थ आपण ऑलरेडी बघितला. कॅपिटल एक्सपेंडिचर बघा त्यातलं पहिलं. दिस एक्सपेंडिचर इज इन्कर्ड. इन्कर्ड म्हणजे खर्च करणे किंवा करणे. हा खर्च केला जातो. खर्च करणे हा खर्च केला जातो कशासाठी? टू ऍक्वायर म्हणजे खरेदी करणे, घेणे, खरेदी करणे. ऍक्वायर फिक्स असेट जी कायमस्वरूपी मालमत्ता आहे, भांडवली मालमत्ता जी आहे ती खरेदी करण्यासाठी. ऑर टू इन्क्रीज द व्हॅल्यू. इन्क्रीज द व्हॅल्यूचा अर्थ आता सांगितलं. इन्क्रीज द व्हॅल्यू म्हणजे काय? त्याची किंमत वाढवणे. 1 मजल्याची बिल्डिंग होती त्याचे 2 मजले केले. एक तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करताय किंवा त्याची किंमत वाढवताय. ऑफ फिक्स असेट म्हणजे काय अर्थ होतो पहिल्या लाईनचा? कॅपिटल एक्सपेंडिचर कशासाठी करतो? एक तर नवीन ऍसेट अक्वायर करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा आहे त्या ऍसेटची व्हॅल्यू वाढवण्यासाठी. ठीक आहे. दुसरं, इट गिव्हज बेनिफिट. फायदा देतो. बेनिफिटचा अर्थ होतो फायदा. इट गिव्हज बेनिफिट फॉर लॉंग पिरियड. लॉंग पिरियडचा अर्थ लॉंग म्हणजे काय? दीर्घ कालावधीसाठी फायदा मिळतो याचा. बिल्डिंग खरेदी केली 20-30 वर्ष तरी फायदा मिळतो त्याचा, दीर्घ कालावधी. अँड इट इज नॉन रिकरिंग इन नेचर. बरोबर आहे. वारंवार न होणारा. नॉन रिकरिंग म्हणजे वारंवार न होणारा. त्याचं एक्झाम्पल पण दिलंय त्यांनी. मशिनरी खरेदी केली. एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग मध्ये तुम्ही वाढ केली. एक्सटेन्शनचा अर्थ होतो वाढ. बिल्डिंग मध्ये मजले वाढवले. परचेस ऑफ कम्प्युटर. नवीन कम्प्युटर खरेदी केला. कम्प्युटर नॉर्मली ऍसेटची आपली मालमत्ता आहे, 1 वर्षापेक्षा जास्त फायदा देणार आहे. त्यानंतर आपण बघितलं तर रेव्हेन्यू म्हणजे आपला रोजच्या रोज होणारा खर्च. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू खर्च म्हणजे असा खर्च आहे फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड. नो फ्युचर बेनिफिट म्हणजे काय? फ्युचर म्हणजे काय? भविष्यात फायदे होत नाहीत. अशा खर्चाचे भविष्यात फायदे होणार नाही, लगेच फायदा मिळणार. इमिडिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट. आत्ताच फायदा मिळणार त्याचा ताबडतोब. कामगारांचा पगार दिला, कामगार त्याच महिन्यात काम करणार. भविष्यात कामगार काम करणार नाही ते आजच्या पगारावरती. समजलं? इमिडिएट और शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्मचा अर्थ होतो कमी कालावधीसाठी. कमी कालावधीसाठी त्याचा फायदा मिळतो. मे बी लेस दॅन 1 इयर. नॉर्मली लेस दॅन 1 इयर असतो, 1 वर्षापेक्षा कमी असतो त्याचा फायदा. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ऑर्गनायझेशन. काय म्हणलं इथं? इट डज नॉट इन्क्रीज म्हणजे वाढवत नाही. डज नॉट इन्क्रीजचा अर्थ वाढवणे. प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी. कॅपॅसिटीचा अर्थ काय होतो? कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आणि प्रॉफिट म्हणजे काय? नफा मिळवण्याची क्षमता. नफा मिळवण्याची क्षमता वाढवत नाही. या खर्चामुळे तुमची नफा मिळवण्याची क्षमता वाढत नाही. असं का म्हणलंय? आपण जे बघितलं तुमच्याकडे मशिनरी ऑलरेडी आहे, तुम्ही आणखी एक नवीन मशिनरी घेतली. नवीन मशिनरी घेतली म्हणजे व्यवसायातलं काम वाढणार. अगोदर 10 वस्तू तयार करत होते आता 20 तयार करू शकता. बरोबर आहे. म्हणजे नफा वाढवण्याची क्षमता वाढते याच्यामुळे, नफा मिळवण्याची. भांडवली खर्चामुळे, कॅपिटल एक्सपेंडिचरमुळे नफा मिळवण्याची क्षमता वाढते. पण जो रोजचा खर्च आहे त्याच्यामुळे नफा मिळवण्याची क्षमता कशी वाढणार आहे?
तो रोज लागणारच खर्च आहे, बरोबर आहे. म्हणजे कामगारांचा पगार दिला, त्याच्यामधून डायरेक्ट कुठली नफा मिळवण्याची क्षमता वाढत नाहीये. किंवा रेंट दिलं, रेंट दिल्याने नफा मिळवण्याची क्षमता काय वाढणार आहे का? नाही वाढणार. त्याच्याऐवजी जर तुम्ही ऍसेट खरेदी केली, एखादी मालमत्ता, अगोदरची मशीन जुनी झाली होती, तुम्ही नवीन आधुनिक मशीन, मॉडर्न मशीन घेतली, बरोबर आहे, नवीन टेक्नॉलॉजी मशीन घेतली, त्याच्यामुळे तुमचं प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढेल का नाही वाढणार? वाढणार. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर मुळे तुमची प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढते, पण रेव्हेन्यू मुळे वाढत नाही, तो रोज लागणारा खर्च आहे. These are normal day to day operating expenses. डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे दैनंदिन खर्च. तुम्हाला लागणारे ते दैनंदिन खर्च आहे. व्यवसायात रोज जे खर्च लागतात ते दैनंदिन खर्च आहे. आणि पुढची जी लाईन आहे ती आता कळणार नाही तुम्हाला, कारण हा ट्रेडिंग अकाउंट काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय, हे तुम्हाला शेवटचा टॉपिक आहे, फायनल अकाउंट, त्याच्यामध्ये कळेल. अँड अपियर ऑन डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ही लाईन पेंडिंग राहू द्या. आता हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे तुम्हाला आता माहिती नाहीये, ह्याच्यावरती एक टॉपिक आहे आपल्याला, त्यावेळेला मी सांगेल. त्या अकाउंटच्या डेबिट साईडला जातात, तर सध्या लक्षात ठेवा. जर विचारलं ऑब्जेक्टिव्ह मध्ये वगैरे तर लक्षात ठेवा, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस मध्ये डेबिट साईडला जातो हा खर्च. त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड. वेजेसचा अर्थ लिहून ठेवा, मजुरी. सॅलरी आणि वेजेस मध्ये काय फरक आहे समजलाय का? सॅलरी म्हणजे कोणाचा पगार? ऑफिस मधल्या लोकांचा पगार, ऑफिस स्टाफचा पगार. आणि मजुरी वेजेस म्हणजे कामगारांचा पगार, फॅक्टरी मधल्या कामगारांचा पगार. तिसरा प्रकार आपण ऑलरेडी बघितला, डेफर्ड रेव्हेन्यू. डेफर्ड रेव्हेन्यूचा काय अर्थ होतो? अन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रेव्हेन्यू इन नेचर. ज्याचं स्वरूप रेव्हेन्यू सारखंच आहे. बघितलं होतं का नाही आपण हे? रेव्हेन्यू इन नेचर, बरोबर आहे. ज्याचं स्वरूप दैनंदिन खर्चासारखं आहे. मग काय फरक आहे? बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेडचा अर्थ होतो संपणे. एक्झॉस्ट म्हणजे संपणे, आणि नॉट एक्झॉस्ट म्हणजे न संपणारे. एका वर्षात ज्याचे फायदे मिळत नाही, संपत नाहीत. बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झॉस्टेड विदिन 1 year. एका वर्षामध्ये ज्याचे फायदे संपत नाहीत. ज्याचं स्वरूप तर रेव्हेन्यू सारखंच आहे. नेचर म्हणजे स्वरूप, स्वरूप तर दैनंदिन खर्चासारखंच आहे, पण ज्याचे फायदे एका वर्षाच्या आत संपत नाहीत, त्या खर्चाला म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. समजलं? त्याच्या पुढचं आहे का तुमच्याकडं का नाहीये? असेल बहुतेक ना, आहे ना. बघा काय दिलंय त्याच्यामध्ये, सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ ओव्हर नंबर ऑफ इयर्स. आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. रिटर्न ऑफचा अर्थ काय होतो समजून घ्या. तुम्ही 50,000 रुपये जाहिरातीला खर्च केला, तुम्ही जाहिरात केली आणि तुमचा खर्च झाला 50,000 रुपये. तुमचा असा अंदाज आहे की या जाहिरातीचा फायदा तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये मिळणार आहे. 50,000 खर्च केला आणि आपला असा अंदाज आहे की याचा फायदा आपल्याला 5 वर्ष होईल. म्हणजे एका वर्षाचा जाहिरात खर्च किती झाला? 50,000 5 वर्षासाठी. एका वर्षासाठी किती? अरे गणित पास झाले का नाही तुम्ही? काय तुम्ही करू का एक आकडा? 5,000 घ्या 5 वर्षासाठी. चला, हे जमलं पाहिजे बरं का. 5,000 5 वर्षासाठी, म्हणजे एका वर्षाचा खर्च किती झाला? 1,000 रुपये झाला. म्हणजे तुम्ही काय केलं, 5 वर्षाचा खर्च 5,000 आहे, मग त्यातलं दरवर्षी 1,000 रुपये आपण त्या वर्षी खर्च म्हणून टाकणार. तीच लाईन आहे. रिटर्न ऑफ ओव्हर द नंबर ऑफ इयर्स, म्हणजे तुम्ही काय करणार, हा जो खर्च आहे तो 5 वर्षांमध्ये डिवाइड करणार, 1,000 रुपये. सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज शोन ऑन. आता ही परत ही लाईन आहे जे अजून सिलेबस मध्ये आलेलं नाही तुमच्या. हे कुठं दाखवलं जातं ते सांगितलंय त्यांनी. रिटर्न ऑफ म्हणजे कमी केलेली अमाऊंट, कमी करणे, काढून टाकणे असा होतो रिटर्न ऑफचा अर्थ. आणि ही जी कमी केलेली अमाऊंट आहे, म्हणजे 1,000 रुपयाची तुम्ही अमाऊंट घेताय, ती कुठं दाखवणार? सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज शोन ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. यातली जी अमाऊंट तुम्ही काढून टाकताय, कमी करताय, ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून एक अकाउंट आहे, जे आता तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, कारण याच्यावर दाखल एक टॉपिक आहे फायनल अकाउंट. फक्त आता सध्या एवढेच लक्षात ठेवा, त्याच्या डेबिट साइडला लिहिलं जातं. ठीक आहे. आणि अनरिटर्न अमाऊंट, अनरिटर्न म्हणजे जे शिल्लक आहे. आता पहिल्या वर्षी तुम्ही 5,000तून 1,000 खर्च मायनस केला, म्हणजे शिल्लक किती राहिला? हे 4,000 म्हणजे अनरिटर्न अमाऊंट आहे. ही कुठे दाखवली जाते? इज शोन ऑन ऍसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. जी तुम्ही बॅलन्स शीट बनवता तिथं मालमत्ता म्हणून एक असे ऍसेट साइड असते, त्याच्यामध्ये ती शो केली जाते. मला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस दाखवायला किती वाजले? आपला वेळ पण संपलाय. ठीक आहे, मी उद्या मला आठवण करा, तुम्हाला ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस कसं असतं ते दाखवतो. ठीक आहे, म्हणजे कुठं लिहिलं जातं ह्याचं ऍक्च्युअली ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस कसं असतं उद्या दाखवतो. त्याचं एक्झाम्पल बघा काय दिलंय त्यांनी.
हेवी एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टायझिंग, जाहिरातीसाठी जर तुम्ही भरपूर खर्च केला तर ते याचं एक्झाम्पल आहे. कारण जाहिरात खर्च म्हणजे रेग्युलर खर्च आहे दैनंदिन आहे. पण जाहिरात जर व्यवस्थित केली, मोठ्या प्रमाणावरती जाहिरात केली तर 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी फायदा मिळतो. आलं लक्षात? हेवी लिगल एक्सपेन्सेस, लिगलचा अर्थ काय होतो? लिगल कायदेशीर खर्च. हेवी म्हणजे मोठ्या प्रमाणावर, हेवीचा अर्थ होतो मोठ्या प्रमाणावर. तुम्ही मोठ्या प्रमाणावरती कायदेशीर खर्च केला तर त्याचाही तुम्हाला फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही केस वगैरे केली कोणावरती, त्याच्याकडून तुम्ही नुकसान भरपाई वगैरे मागितली, त्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. तुमचं राहिलंय का कुठलं लिहायचं? वरचं राहिले, कुठलं राहिले सांगा पटकन, आपला वेळ संपलाय. रेव्हेन्यूचं राहिले, करा पटकन, करा कॉपी.